नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर जी एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे त्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत. तर ते तुमचे जे काही डाऊट्स आहेत, वारंवार तुम्ही जे एक्झिट एक्झाम संदर्भात प्रश्न विचारत असतात त्या बाबतीत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की यापूर्वी अनेकदा एक्झिट एक्झाम ही कॅन्सल झालेली आहे, तर एक्झिट एक्झाम नक्की यावेळेस होईल का? तर लक्षात ठेवा, एक्झिट एक्झाम ही 100% होणार आहे. यावर्षीची एक्झिट एक्झाम ही ऑक्टोबर महिन्यामध्ये 5 आणि 6 ऑक्टोबर या तारखेच्या दरम्यान होणार आहे. आता ही एक्झिट एक्झाम कोण घेणार आहे हेही ठरलेलं आहे. PCI ही एक्झिट एक्झाम घेणार आहे. ती एक्झाम जी काही NBEMS नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेशन आहे त्यांच्यामार्फत ती एक्झाम घेतली जाणार आहे. GPATची एक्झाम देखील त्यांनीच कंडक्ट केलेली होती. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात आणखी एक प्रश्न असतो, तो म्हणजे या एक्झिट एक्झाम जी होणार आहे त्याचे पेपर किती होतील. सगळ्यात पहिल्यांदा जे PCI कडून सर्क्युलर आलेलं होतं एक्झिट एक्झाम संदर्भात, तेव्हा त्यांनी सांगितलेलं की 3 वगैरे पेपर होतील, प्रत्येक पेपरमध्ये सेपरेटली पास होणं गरजेचं आहे. तर हे सगळ्यात जुनं सर्क्युलर होतं, तर ते रद्द झालेलं आहे. दुसरं सर्क्युलर आलेलं आहे, त्यानुसार तुमचे पेपर 3 नाही तर पेपर हा तुमचा एकच होणार आहे आणि त्या एका पेपरमध्ये तुमचे डिप्लोमाचे जे सगळे विषय आहेत ते इन्क्लूड असणार आहेत. त्यानंतर आणखीन एक प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडतो की नेमकी एक्झिट एक्झाम कोणाला द्यावी लागणार आहे. तर एकदम सिंपल आहे, एक्झिट एक्झाम ही कोणाला द्यावी लागणार आहे, तर ज्यांनी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मला 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेतलेला, म्हणजे जे विद्यार्थी आत्ता डिप्लोमाला फायनल इयरला आहेत आणि 2022 नंतर ज्यांनी कोणी ॲडमिशन घेतलं डी फार्मला त्या सगळ्यांना इथून पुढं ती एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे. म्हणजे समजा जर एखाद्या विद्यार्थ्यानं डिप्लोमाला ॲडमिशन हे 2021मध्ये किंवा 2020मध्ये घेतलं असेल आणि काही कारणास्तव त्याचे विषय जर बॅक राहिले असतील आणि आता तो यावर्षी जर डी फार्म पास होत असेल तर त्याला ती एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे नाही, त्याला ती एक्झिट एक्झाम द्यावी लागणार नाही. पुन्हा रिपीट करतो, तर एक्झिट एक्झाम कोणाला द्यावी लागणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन फार्मसीला 2022 साली ॲडमिशन घेतलेलं आहे, म्हणजे नवीन सिलेबसची जी पहिली बॅच आहे तिथून पुढं सर्वांना ही एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न बरेच विद्यार्थी विचारत असतात की ही जी एक्झिट एक्झाम होणार आहे ती एक्झाम पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास केली पाहिजे का? जर फेल झालो तर पुन्हा परीक्षा देता येईल का? तर हो, या एक्झामला कितीही तुम्ही अटेम्प्ट देऊ शकता आणि वर्षातून 2 वेळा ही एक्झाम होणार आहे. आता आणखीन एक प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना असतो, तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असेल का? तर त्या संदर्भात अद्यापही कुठलं सविस्तर अपडेट आलेलं नाही आहे. शिवाय सिलेबस कशा पद्धतीनं असणार आहे याबाबत सविस्तर माहिती नाही आहे. तर एक्झामच्या आधी 2 महिने साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान जर एक सर्क्युलर आलं तर त्यामध्ये सिलेबस आणि इतर डिटेल्स NBEMS कडून मिळून जातील. GPATसाठी अशा पद्धतीनं निगेटिव्ह मार्किंग होती, तर तशा पद्धतीनं निगेटिव्ह मार्किंग इथं असू शकते. पण शक्यता कशी आहे लक्षात ठेवा, GPAT ही तुमच्या पुढच्या ॲडमिशनसाठी एक्झाम आहे आणि ही जी एक्झिट एक्झाम घेतली जाणार आहे ती तुम्ही डिप्लोमाला जे काही शिकला, तुम्ही जे नॉलेज घेतलं ॲज अ फार्मासिस्ट म्हणून, तर ते नॉलेज चेक केलं जाणार आहे. त्यामुळे तुमचा डिप्लोमा लेवलचाच सिलेबस त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे तुमचे जे काही डी फार्मचे सब्जेक्ट होते ते व्यवस्थित करा आणि MCQ पद्धतीनंच ही एक्झाम होणार आहे. त्यामुळं MCQची तयारी करा. तुमचे जे काही डिप्लोमाचे बुक्स असतील तर ते बुक्स रीड करत असताना कशा पद्धतीनं त्यावर MCQ विचारला जाऊ शकतो अशा पद्धतीनं तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ फक्त याच दृष्टीनं बनवलेला होता की तुमचे जे काही डाऊट आहे त्या एक्झाम संदर्भातले ते सॉल्व्ह व्हावे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, एक्झिट एक्झाम होणार आहे का? तर एक्झिट एक्झाम 100% होणार आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये ही एक्झाम होणार आहे. तुम्ही एक्झाम किती वेळा देऊ शकता, कितीही वेळा एक्झाम देऊ शकता जोपर्यंत तुम्ही ती एक्झाम पास होत नाही. एक्झिट एक्झाम दिल्यानंतरच तुम्हाला ॲज अ फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन ॲज अ फार्मासिस्ट म्हणून करता येणार नाही. एक्झिट एक्झाम दिल्याशिवाय तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन मिळेल का? तर एक्झिट एक्झाम आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म यांचं सध्या तरी काहीच रिलेशन नाही. त्या संदर्भात कुठलंही वक्तव्य किंवा माहिती उपलब्ध झालेली नाही आहे. त्यामुळे एक्झिट एक्झाम आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म यांचं काही रिलेशन नाही आहे. एक्झिट एक्झाम ही फक्त तुमचा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर ॲज अ रजिस्टर फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करत असताना ते रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी एक्झिट एक्झाम पास होणं गरजेचं आहे. एक्झिट एक्झाम कोणाला द्यावी लागणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मला 2022 साली ॲडमिशन घेतलेलं आहे, तिथून पुढं ज्यांनी ॲडमिशन डिप्लोमाला घेतले त्या सगळ्यांना, म्हणजे नवीन सिलेबसच्या ज्या बॅचेस आहेत त्यांना ती एक्झिट एक्झाम द्यावी लागणार आहे. सिलेबस काय असेल, सिलेबस संदर्भात NBEMS कडून अजून सविस्तर
तर डेटा उपलब्ध नाही आहे. पण एवढं निश्चित आहे की तुमच्या डिप्लोमाचे जे काही सब्जेक्ट होते फर्स्ट इयर सेकंड इयरचे ते सर्व सब्जेक्ट राहणार आहेत. आणि माझ्या मताप्रमाणे, हे माझं ओन ओपिनियन आहे, की तुम्हाला फार्मास्युटिक्स आणि फार्माकोलॉजी या 2 विषयावरती जास्त फोकस ठेवा. हे जास्त मेजर आणि महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. आणि थोडंफार फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा पण एक मेजर सब्जेक्ट असतो, तर या सब्जेक्टवरती थोडंसं लक्ष द्या. आणि स्टडी करत असताना काही वेगळं MCQचं बुक घ्यायची गरज नाही आहे. तुमचे जे डिप्लोमाचे बुक्स होते त्यामधूनच थोडं MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी करा. यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला होता, तो व्हिडिओ पहा. studyvidya.com एक वेबसाईट आहे, त्यावरती तुम्हाला खूप सारे 4,000 ते 5,000 MCQ फ्री ऑफ कॉस्ट डिप्लोमा बेसिसवरती सब्जेक्ट वाईज दिलेले आहेत. तर ते तुम्ही तुमच्या तयारीसाठी वापरू शकता. आणि तुमच्या कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये जर काही एक्झिट एक्झामसाठी बुक्स अवेलेबल असतील तर ते रेफर करा. लक्षात ठेवा, GPAT सारखी खूप डीप लेवलची एक्झाम नसणार आहे. तुमचे जे काही डिप्लोमाचा सिलॅबस आहे त्या बेसिसवरतीच क्वेश्चन असणार आहेत. त्यामुळं एक्झिट एक्झामला घाबरायची गरज नाही आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्ही एक्झिट एक्झामपासून वाचाल का, तर असं काही नाही आहे. एक साधारणपणे 1 महिन्याभरापूर्वी ज्यावेळेस आपले फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया PCIचे प्रेसिडेंट जे मोंटूकुमार पटेल सर आहेत त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतलेला आणि तिथे त्यांना प्रश्न विचारलेला की जर विद्यार्थ्यांनी डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतलं तर तो एक्झिट एक्झामपासून वाचेल का, तर असं काही नाही आहे. जरी तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतलं आणि पुढे बी फार्म देखील कंप्लीट केलं तर पुन्हा ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पुन्हा तुम्ही ॲज अ फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशनला जाल तर ॲज अ तुमच्या डिप्लोमाच्या बेसिसवरतीच तुमचं पहिलं रजिस्ट्रेशन असतं ॲज अ फार्मसिस्ट. त्यामुळं ते एक्झिट एक्झाम तर द्यायला लागेलच. या संदर्भात आता पुढे ज्यावेळेस काय निर्णय होतो, काय माहिती येते त्यावेळेस कळेल. पण हा डाऊट आपण PCIच्या प्रेसिडेंटना विचारलेला, तर त्यांनी सांगितलेलं ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांचं फर्स्ट रजिस्ट्रेशन डिप्लोमाच्या बेसिसवरती असतं. त्यामुळे असं काही नाही तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतलं म्हणजे तुम्ही एक्झिट एक्झामपासून वाचाल. आणि एक्झिट एक्झामचं तितकं टेन्शन घ्यायची मुळातच गरज नाही आहे. तुमच्या डिप्लोमाच्या सिलॅबस बेसिसवरती ही एक्झाम होते, त्यामुळं ते तितकीशी अवघड जाणार नाही आहे. डिप्लोमाचा अभ्यास रेग्युलर सुरू ठेवा, नक्कीच तुम्हाला एक्झिट एक्झाम सोपी जाईल. आणि परीक्षेच्या अगोदर थोडंसं मी MCQची तयारी कशा पद्धतीने करायची, MCQ सॉल्व करत असताना काय काळजी घ्यायची याबाबत व्हिडिओ बनवेल. थोडंसं ते निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही याबाबत जेव्हा त्यांच्याकडून माहिती उपलब्ध होईल, त्यानंतर अभ्यास कसा करायचा, MCQ सॉल्व करत असताना कसे सॉल्व करायचे. बऱ्याच वेळा असं होतं आपण माहिती वाचलेली असते पण एखादा क्वेश्चन न्यू असतो पण त्याच्याशी रिलेटेड आपल्याला थोडीफार माहिती असते, तर काही लॉजिकल गोष्टी वापरून MCQ कसे सॉल्व करायचे या सगळ्या गोष्टीवरती मी येणाऱ्या काळात तुम्हाला मार्गदर्शन करेल. एक्झिट एक्झामबाबत सगळे तुमचे डाऊट सॉल्व केले जातील. अजून काही तुमचे डाऊट्स असतील या एक्झिट एक्झाम संदर्भात तर खाली कमेंट करा, पुढच्या व्हिडिओमध्ये ते सॉल्व केले जातील. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. आणि जे कोणी डिप्लोमाला आत्ता फर्स्ट इयरला असतील किंवा फायनल इयरला असतील, एक्झिट एक्झाम ज्यांना द्यायची आहे, अशा सगळ्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.